महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुक्ताईनगर जळगाव भूसंपादित जमिनीचा योग्य मोबदला द्या, शेतकऱ्यांची मागणी। इंदूर ते हैदराबाद 753L या महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला शासकीय दराने नियमानुसार 2013च्या कायद्यानुसार मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी खामखेडा पुलावर आंदोलन करत आहेत। फेब्रुवारी महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, मात्र अद्यापही प्रशासनाने या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही। इंदूर हैदराबाद 753L या मार्ग प्रकल्पासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत। प्रशासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष। आंदोलन सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते वगळता कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी जसे तहसीलदार, भूसंपदा विभागाचे अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यापैकी कोणीही आंदोलन स्थळाला भेट दिली नाही। अंतुर्लीपासून ते मुक्ताईनगर शहर व पुढे अशा हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे। 2013च्या कायद्यानुसार दर मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। प्रशासनाने दिलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना केवळ 70 ते 80 रुपये एवढाच दर मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी 2013च्या कायद्यानुसार दर मिळावा अशी मागणी केली आहे। तसेच 2012 मध्ये याच रस्त्यावरील एका गटाला 3200 रुपये एवढा भाव देण्यात आला आहे। दरवर्षी 15% दराने शासन निर्णयानुसार भावात वाढ होते। त्यामुळे 11 फेब्रुवारी 2025 पासून प्रकल्पवादी शेतकरी हे योग्य मोबदल्यासाठी खामखेडा पुलावर आंदोलन करत असून त्यांच्याकडे सरकार लक्ष देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख, मुक्ताईनगर जळगाव। यामध्ये अंतुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या देखील जमिनी गेलेल्या आहेत, तर त्यांना पुरेसा भाव मिळाला आहे का आणि नेमकी काय परिस्थिती आहे, तुमची काय मागणी आहे? अंतुर्ली परिसरातील जमीन संपूर्ण हायवेवर असून तिला मधली जमीन दाखवली आहे। त्याच्यामुळे त्यांना आम्हाला रेडी रेकनरचे 1100 रुपये दर सांगितले आहे आणि ॲक्च्युअल 45 रुपये दराने पैसे देत आहे। 45 रुपयात साधा रुमाल बी येत नाही असं, म्हणजे प्रत्यक्षात रेट 1100चा असताना 45 रुपये रेट दिला जातात। 1100 आहे आणि ते आम्हाला 45 रुपये दराने पैसे देत आहे। मुक्ताईनगरची तर एक गट असा आहे का तो 2012 मध्ये नॅशनल हायवेमध्ये गेलेला आहे। त्या नॅशनल हायवेमध्ये 2012 मध्ये तो गट गेला, त्याला 3200 रुपये चौरस मीटरचा निकाल लागला। त्या शेतकऱ्याने पैसे घेतले, दामू नाईक म्हणून त्यांचं नाव आहे। त्यांचाच जमीन आता परत या 753L मध्ये गेलेली आहे। आता 2012च्या निकालामध्ये 3200 रुपये रेट दिले आणि आता त्यांना 45 रुपयाचे दर दिले। जमीन तेच आहे। भूसंपादन कायदा 2013 नुसार आपली काय मागणी आहे नेमकी? त्यावेळेला काय अट होती किंवा त्यावेळेला काय मोबदला होता आणि आता काय आहे? 2013चा जो भूसंपादनाचा कायदा होता त्याच्यामध्ये 5 पट म्हणजे रेडी रेटनरच्या 5 पट दर हा दिला जात होता शेतकऱ्यांना। बिल्डिंग मेथड त्यावेळेस नव्हती। आता कालबाह्य बिल्डिंग मेथड लावून म्हणजे मला 1270 रुपये रेट द्यायचा आणि 1270 देऊन बिल्डिंग मेथड लावून तो रेट 220 रुपयावर आणायचा। म्हणजे शेतकऱ्याला कसंही करून मारायचं हा एक हेतू दिसतो आहे। 2013चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे 5 पट रक्कम मिळत होती म्हणजे 1270 रेडी रेटनरचा दर आहे त्याच्या 5 पट, तर त्या याच्यानंच आम्हाला पैसे मिळावे। म्हणजे शासकीय दरानुसारच आपली मागणी आहे आणि शासन शासकीय दर सुद्धा देत नाहीये। आताही आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून याच्याच करता भांडत आहे का शासकीय दरच आम्हाला मिळावं। जे अवॉर्ड चुकीचे अवॉर्ड, दोन्ही अवॉर्डमध्ये चुकीची विसंगती आहे, दोन्ही अवॉर्ड चुकीचे आहे। कलेक्टरनेही मान्य केलं, प्रांतही मान्य करतात, मंत्रीही मान्य करतात, सर्व मान्य करतात, परंतु ते अवॉर्ड रद्द करत नाही। ते चुकीच्या अवॉर्डामुळे आम्हाला कमी पैसे मिळत आहे। प्रोजेक्टलाही उशीर होत आहे, प्रोजेक्ट उशीर होत आहे म्हणून काल असं पण होईल का 500 ते 1000 कोटीनं प्रोजेक्टची कॉस्ट वाढेल आणि आम्हाला शेतकऱ्यांना जर त्यांनी पैसे दिले तर 50-100 कोटी रुपयामध्ये आम्ही सर्व आटपून जाऊ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।